बोल पटपट. सॉरी, मी अशी अचानक तुमच्या घरी आले, पण माझ्यामुळे जे काही झालं ना ते सगळं मला ठीक करायचं होतं. आता काही ठीक होणार नाही. या सगळ्याचा विचार तुला आधीच करायला हवा होता. तिथेच तर चुकलं माझं. खरं तर ह्या सगळ्यात आहे ना माझीच चूक झाली. मला ना योगेशचा स्वभाव खूप आवडला आणि माझ्याही नकळत मी त्याच्या प्रेमात पडले. आणि त्यानेही त्याचं लग्न झालंय हे लपवलं असेल तुझ्यापासून. नाही नाही, त्यांनी काहीच नाही लपवलं. अच्छा, म्हणजे तुला लग्न झालेल्या माणसासोबत अफेअर करायचं होतं तर. आय डोंट नो याला काय म्हणता येईल, पण जे काही होतं ना ते फार वेगळं होतं. त्याचं लग्न झालंय हे माहिती असूनही मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. योगेश माझ्या आयुष्यातला असा मुलगा आहे ना की ज्याने खऱ्या अर्थाने माझं बोलणं ऐकून घेतलं, माझ्याशी मैत्री केली. मी आतापर्यंत ज्या ज्या मुलांसोबत मैत्री केली ना त्यांना मैत्रीपेक्षा वेगळ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता, पण योगेश तसा नाहीये. मी त्याच्यावर जीव उधळून द्यायला तयार असतानाही ना त्याने कधीच त्याची मर्यादा ओलांडली नाही. मी खरंच सांगते, योगेशच्या मनात असं काहीच नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास नाही आणि योगेशनेच पाठवले ना तुला इथे. नाही, त्याला माहिती पण नाहीये मी इकडे आलीये ते. त्या दिवशी गाडीवरून येताना रस्त्यावर स्पीड ब्रेकर आला आणि माझी लिपस्टिक त्याच्या शर्टावर उमटली आणि त्यामुळेच हा सगळा गैरसमजचा खेळ सुरू झालाय. तोच गैरसमज मिटवण्यासाठी मी इकडे आले. मुळात या सगळ्यांमध्ये चुकी तुझीच आहे. तुझ्यामुळे माझा योगेश माझ्यापासून दूर गेला. नाही स्नेहा, तो तुझ्यापासून कधीच दूर नाही गेला. ऑफिसमध्ये पण प्रत्येक गोष्टींमध्ये तो तुझाच उल्लेख करायचा. स्नेहाला हे आवडतं, स्नेहाला हे आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तू. तुझ्याशिवाय त्याचं आयुष्य खरंच अपूर्ण आहे. यू आर सो लकी की तो तुझ्या आयुष्यात आहे. येते मी. जमलं तर मला खरंच माफ कर.